तर आजची एक मजा झाली. सकाळी उठले, पाणी तापवायला ठेवले आणि घरातली लाईटच गेली. घरातली लाईट गेली. सगळं आवरण्याला इतका वेळ, म्हणजे ते एक टेन्शन आलं, का लाईट गेली. लिफ्ट तर चालू आहे म्हटलं आणि लाईट का गेली. आमच्या इथं एक अपार्टमेंटमध्ये सर्वांना मदत करतात ते दादा, त्यांना फोन केले तर दादा तुमच्यात लाईट आहे का. तर दादा म्हटले आहे की. मग मी म्हटलं लाईट नाही आहे आमच्यात, लाईट गेल्या. तर बघतो म्हटले खाली, कारण अपार्टमेंटमध्ये सगळ्यांचे मीटर असतात ते खाली असतात. मग बघतो म्हटले, मग त्यांनाही कामं असतात. मग त्याच्यामुळं आज कामाला इतकं काय नाही. आज जेवण आणि डबाने काही नव्हतं. आज नुसता बटाट्याची भाजी केली आणि घेऊन आले. मी कशी करणार होते ते बटाट्याची भाजी, ते पण दाखवणार होते, परंतु मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हतं. कारण मी चार्जिंग हा सकाळीच करत असते मोबाईल, आणि आज बरोबर लाईटच गेली. खूप टेन्शन आलं होतं कसं करायचं म्हणून, कारण चार्जिंग पण संपत यायला होतं. उठले त्यावेळेला 21% होतं. मग राहून दे म्हटलं, आता व्हिडिओ करायचं राहून दे म्हटलं, परत कधीतरी करूया त्या भाजीचा व्हिडिओ. तर आत्ता आले दुकानात, तरी किती वाजलेत नका 11, 11:15 वाजलेत. आणि देवाकडं त्यांनी जाऊन आले. म्हटलं पहिलं देवाकडं त्यांनी जाऊन या, नंतर न वेळ होतं, कारण पौर्णिमेमुळे आज गर्दी असते खूप देवाकडं. तर आज त्रिपुरा पौर्णिमा. मला म्हणजे असं मोबाईल हातात घेऊन असं जरा असं व्हिडिओ करण्यात आले बघा. तर असं बोलवत असतात सगळेजण, येतात आता ओळख असते ना लेडीज, ते बोलवतात. तर आत्ता मगाशी त्या दादांना फोन केला, तर त्यांच्या कामात त्यांना आमचंच पहिला काम करा कसं म्हणायचं. असं तरी बघतो, काम झालं माझं रावलं, काम झालं की हातात लावलं की करतो घ्या असं म्हटले ते. आणि परत त्यांना काहीतरी विसर पडला असेल, तसं काय असं हे नाही आहे. परत मग आणि लास्ट आता यायच्या टायमाला म्हटलं फोन तर करून बघूया मग दादांना फोन केले. मग त्याने मीटरचा नंबर घेतले आणि जाऊन पाहिले तर ते कटआउट पडले. ते मग लाईट आली, ते टेन्शन गेलं. मग आता आले दुकानात. आणि कालची एक मजा, अशी मजा तुमच्या संग होते काय सांगा ताई. कोण ज्या शिवतात त्यांना विचारते. काल हे ब्लाऊज शिवले आणि दोऱ्याचं रेड वगैरे असं घालून घेतले पिशवीत. घराकडं जाऊन तिथं हुक वगैरे लावतात. आणि मज्जा काय झाली, आले बघा या की. आणि मजा काय झाली, कस्टमर आत्ता गेले. त्याच्या पुढची तुम्हाला मज्जा सांगते. तर सगळं असं दोरा वगैरे घेतले ते, आणि पिशवी काय केले इथंच विसरून गेले गडबडीत. आता म्हटलं घरात गेल्यावर बघते, तर अशी माझी फजिती झाली. घरात गेल्यावर बघते तर पिशवी विसरून आली. म्हटलं दोऱ्याचं रेळ आणि हुक वगैरे राहिलं म्हटलं. मग आता इथं येऊन आणि हे करायला लागले. आता मी ज्यावेळी व्हिडिओ करायला ते त्यावेळेला मध्ये आता कस्टमर येऊन गेले. ते कस्टमर तर एवढे उशीर बसले, खूप लांबून आले होते. तर ही अशी माझी मजा होती. अजून मी ब्लाऊज शिवायला घेतलेला नाही, ब्लाऊज शिवायचे आहेत. तर मी इतकं म्हणजे कष्टानं पण व्हिडिओ तयार करत आहे, परंतु तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल ना तर मला ही व्हिडिओ करायला छान वाटेल. अधिकाधिक म्हणजे माझ्या रोजच्या रुटीनमधलं तुम्हाला व्हिडिओ चांगलाच म्हणजे चांगलं वाटेल. कस्टमर आले म्हणून कट केला मध्ये व्हिडिओ. आत्ता गेलं कस्टमर. शिस्तान बोलत इतकं एक जणी तरी गप्पा मारतात, खूप प्रॉब्लेम होतो. आणि त्यांना काही बोलता येत नाही ना. आपले कस्टमर म्हणजे काय आपली लक्ष्मी असते, त्यांना कसं तोडून बोलून चालेल.
तर ते आत्ता गेले. अजून माझं सुरुवात नाही. एका ब्लाऊजला तेवढं हे लावले. आता ते कस्टमर आले तर त्यांचं ते फुलवून देते. तर काय करू, तर शिलाई तर दिसायला लागली इतकी पुढं. कालचा माझा गोंधळ तसा, नाहीतर घरातच झाला असतं सगळं हुक वगैरे लावून. मग चला तर आता शिलाई करणार. खूपच वेळ झाला आहे, आता आळस आल्यागत झाले पहा. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा. मी माझ्या कामातून थोडं होईल तसं डेली रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करणार. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात एक लाईक करा, एक तर लाईक करा. काय बोलू आणि काय, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.